तर राडेच्या बातमीनंतर बातमी सिंधुदुर्गातून भाजप शिंदेसेना आमने सामने आलेत। पैसे वाटत असल्याच्या संशयावरून भाजप शिवसेना कार्यकर्ते आमने सामने आलेत। सावंतवाडी मतदारसंघात बूथवरच भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलाय। यावरूनच सेना कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले। पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं। मात्र मालवणची घटना ताजी असतानाच सावंतवाडीतही असा प्रकार घडल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली। शिंदे साहेब हे निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर होते आणि हेलिकॉप्टरच्या संध्याकाळच्या वेळेला हेलिकॉप्टर उडत नाही आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यामुळे हेलिकॉप्टरमधून उतरून मालवण ते वेंगुर्ला आणि वेंगुर्ला ते सावंतवाडी आणि सावंतवाडी ते मोपा हा प्रवास त्यांनी गाडीद्वारे केला आणि तिथून ते पुढच्या आपल्या सोलापूर दौऱ्याकडे रवाना झाले। आता तुम्ही ज्यावेळेला दौऱ्यावर असता त्यावेळेला तुमच्या कपड्याच्या बॅगा तुमच्यासोबत असणारच, त्यांना पैशाच्या बॅगा म्हणणं ह्याच्यासारखी चुकीची बाब दुसरी कुठलीच नाही असं मला वाटतं। त्यांनी स्वतः खात्री करून घ्यावी की ते दौऱ्यावर होते आणि दौऱ्यावरचे त्यांच्या स्वतःच्या पीएच्या या बॅग तर स्वतः घ्यायलाच लागतात, नाहीतर मग ते कपडे कसे बदलणार, पुढचा प्रवास कसा करणार, ही साधी गोष्ट आहे। आणि त्याच्यातून असं काहीतरी खोटं बोलणं आणि एखाद्याची बदनामी करणं ही अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह बाब आहे। भाई त्यांनी म्हटले की जर ते एका दिवसाच्या दौऱ्यावर आलेले तर एवढ्या 3-3 बॅगा त्यांनी का आणलेल्या? एका दिवसाच्या दौऱ्यावर आलेले नाही, तिथून त्यांचा पुढचा दौरा होता। मी आपल्याला अगोदरच सांगितलं की तिथून ते पुन्हा ठाण्याला गेलेले नाही, त्याच्याऐवजी ते त्यांच्या पुढच्या दौऱ्यावर रवाना झाले आणि त्याच्यामुळे त्यांच्या बरोबर असलेल्या पीए सर्वांच्या कपड्याच्या बॅगा या त्यांच्यासोबत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।